काही अंतकरणामध्ये जी काही अभिलाषा इच्छा असतील त्या शिल्लक ठेवत नाही. काम असेल तो शिल्लक ठेवत नाही. का ठेवत नाही? कारण हरी आला ना. हरी आल्यानंतर आता अद्वैतच झालं. तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोनी. जिथे द्वैतामध्ये द्वैताची प्रतीती असते तेव्हा दृष्टा दृश्य दर्शन त्रिपुटीचा व्यवहार होतो. त्यावेळी दृष्टा जो आहे तो दृश्याला पाहून अभिलाषा अंतकरणामध्ये धारण करू शकतो की इच्छा करू शकतो. दृश्य बघितलं, रूपाला बघितल्यावर रूप बघितलं, चांगलं रूप असेल बरं वाटलं, वाईट रूप असेल तर दुःख वाटलं. असं असतं ना. रूपाचं वर्णन काय केलेलं आहे? रूपाचं वर्णन आहे शुक्ल नील पीतर हरित कपिसचित्र भेदात सप्तविधम. जर काय एखाद्याला पांढरा कलर आवडतो तर एखाद्याला निळा आवडतो तर एखाद्याला काळा, नाही पुढे जर रूप असलं, जर काळा कलर आवडतो, कोणाला जांभळा कलरचा शर्ट आवडतो का नाही सांगा. रूपात परिवर्तन होतं का नाही सांगा. बदल होतो. अंतकरणातल्या वृत्तीमधला भाव, अंतकरणातला जो जीव दृष्टा आहे तो दृश्याला बघून त्याच्या अंतकरणामध्ये दृष्टा हा सत्वगुणाने युक्त असला तर दृश्य हे तमगुणाने युक्त आहे. आणि त्या दृश्याबद्दल दृष्टाच्या मनामध्ये जो भाव तयार होतो तो रजगुणाने युक्त असतो. नाही का? तो कोणत्या गुणाने युक्त आहे? रजगुणाने युक्त आहे. कधी चांगलं कधी वाईट असा भाव तयार होतो. कधी चांगलं कधी वाईट. मृदू नाही का आणि कठीण, याच्यामध्ये मृदू असेल तर बरं वाटतं, कठीण असेल तर दुःख वाटतं. स्पर्शाचं, रूपाचं तसंच आहे, रसाचं तसंच आहे, शब्दाचं तसंच आहे. विषयांमध्ये कमी अधिक भाव तयार होतो आणि त्यामुळं अभिलाषा इच्छा मनामध्ये भाव तयार होतात आणि ते भावता त्या जर दृश्यच संपलं, दृश्यच हरिरूप झालं, जे जे दृष्टी दिसे ते हरिरूप हा भाव जर तयार झाला आणि जर हरीचं स्वरूप यथार्थ कळालं तर आता अभिलाषा कुणाची करायची? पूर्णत्वाची प्राप्ती जर अनुभूतीच्या ठिकाणी झाली तर आता मिळवण्यासारखा भाव काय राहत नाही. यच ज्ञात्वा ज्ञेय भूयण्य ज्ञातव्य मौशिष्य. जे जाणल्यावर पुन्हा काही जाणायची अभिलाषा राहत नाही. गीतेमध्ये वर्णन केले यम लब्ध्वा चाप्रम लाभ म्हणणे नाधिकम. जो लाभ मिळाल्यानंतर पुन्हा कोणत्याच लाभाची अभिलाषा केली जात नाही. आणि यद्गत्वा अननी वर्तन्ते तद्धाम परम. ठीक आहे. जे जाणल्यानंतर जिथे गेल्यानंतर पुनरावृत्तीचा भाव संपला जातो. त्यामुळं अभिलाषा मनामध्ये इच्छा जो काही भाव मनाचा चंचल देतो जो निवृत्त झाला. कारण पावले पावले तुझे आम्हा सर्व. पूर्णतेच्या भावामध्ये अभिलाषा राहत नाही. अभिलाषा अपूर्णतेच्या ठिकाणी असते नाही का. अभिलाषा कुठं असते महाराज? अपूर्णतेच्या ठिकाणी. अजून मला मिळवायचं आहे, अजून काहीतरी अपेक्षित आहे, अजून काहीतरी इच्छित आहे, पण ती इच्छा केली ते पावलो